मुंबई महापालिकेचं ऐतिहासिक सभागृह लवकरच अद्ययावत होणार आहे। नगरसेवकांच्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी सभागृहात नवी तांत्रिक व्यवस्था बसवण्यात येते। संवादासाठी आधुनिक माईक आणि माहितीसाठी प्रत्येक बाकावर स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत। 1888 मध्ये बांधलेल्या हेरिटेज इमारतीतल्या सभागृहात सध्या स्क्रीन आणि माईकची चाचणी सुरू असल्याची माहिती आहे। तर मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नवीन माईक सिस्टीम बसवण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे आणि सभागृह नेते गणेश खंडकर स्वतः उपस्थित राहत सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मुंबईमधील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात पर्यटकांसाठी आकर्षण वाढवण्याच्या दृष्टीने आशियाई सिंह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना याबाबत पत्र पाठवले। या पत्रात गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालय जुनागड इथून आशियाई सिंह मुंबईतल्या प्राणी संग्रहालयासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे। प्राणी संग्रहालयातील जैव विविधता वाढवण्यासाठी तसंच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केलं। गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीस्वार फुटपाथवरून बरेचदा दुचाकी नेत असतात। याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी योजना आखली आहे। फुटपाथच्या प्रवेशावर रेलिंग बोलार्ड्स लावण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। फुटपाथवरून दुचाकी नेण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतलाय। या कामाकरता सुमारे 384 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे। पादचाऱ्यांसाठी फुटपाथ अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जोगेश्वरी पूर्वेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर